श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। नवरात्रीचा 8वा दिवस अष्टमी तिथी म्हणून ओळखला जातो। यंदा नवरात्रीची अष्टमी पूजा 11 ऑक्टोबरला होणार आहे। अष्टमीच्या दिवशी गौरी पूजन केल्याने संतती प्राप्ती होते, तसेच दुर्गा देवीची तुमच्यावर विशेष कृपा होते। पंचांगानुसार यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये चतुर्थी तिथीमध्ये वाढ झाल्यामुळे नवमी तिथी कमी वेळ असणार आहे। पंचांगानुसार यावेळी सप्तमी आणि अष्टमी तिथी दोन्ही एकाच दिवशी म्हणजेच 10 ऑक्टोबरला असून शास्त्रानुसार सप्तमी आणि अष्टमी एकाच दिवशी व्रत करणे शुभ मानले जात नाही। अशाच परिस्थितीत महाअष्टमी आणि महानवमी एकाच दिवशी म्हणजेच 11 ऑक्टोबरला साजरी करायची आहे। नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमीला महाअष्टमी म्हणतात। याला महानिशाची रात्र असेही म्हणतात। या दिवशी माता दुर्गाच्या सर्वात शक्तिशाली स्वरूपाची पूजा केली जाते। या दिवशी माता दुर्गाच्या पूजेबरोबरच कन्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की जी व्यक्ती या दिवशी कन्येची पूजा करते त्याच्या घरात सुख समृद्धी वास करते आणि त्याला धनाची प्राप्ती होते। महाअष्टमीला माता दुर्गाच्या महागौरी रूपाची पूजाही केली जाते। माता महागौरी हे अन्नपूर्णेचे रूप मानले जाते, त्यामुळे या दिवशी कन्या पूजेला विशेष महत्त्व आहे। हे कन्या पूजन केल्यामुळे दुर्गा देवीची विशेष कृपा आपल्या कुटुंबावर राहते आणि म्हणूनच आपल्याला महाअष्टमीच्या दिवशी फक्त इथे 5 बांगड्या अर्पण करायच्यात। ह्या बांगड्या अर्पण केल्यामुळे दुर्गा माता आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देणार आणि तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न दूर होऊन आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे। अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येक सुहासीन महिलेने महाअष्टमीच्या दिवशी करायची। त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की जो कोणी या दिवशी माता दुर्गाची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो। या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे, त्यामुळे या दिवशी वीर अष्टमी असे सुद्धा म्हटले जाते। ही तिथी अतिशय शुभ मानली जाते। या दिवशी निर्जला उपवास केल्याने मुलांचे दीर्घायुष्य वाढते। या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा प्रार्थना करताना गौरीला लाल चुनरीही अर्पण करायची आहे। आणि म्हणूनच आपल्याला उद्या महाअष्टमीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि ही जी सेवा आपल्याला करायची आहे ती अष्टमी तिथी संपण्याच्या अगोदर करायची आहे, कारण अष्टमी तिथी आणि नवमी तिथी ह्या दोन्हीही तिथी एकाच दिवशी आहेत। म्हणूनच आपल्याला सकाळी 12:07 आतच आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे। स्नान केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवीची पूजाही करून घ्यायची आहे। देवीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे, तसेच लाल फूल मिळालं तर आवर्जून देवीला लाल फूल हे अर्पण करायचं आहे। तुम्ही लाल जास्वंदाचं फूल अर्पण करू शकतात किंवा तुम्ही गुलाबाचं फूल अर्पण करू शकतात। जर तुम्हाला कमळाचं फूल मिळालं तर अजिबात ही संधी चुकवू नका। अष्टमी तिथीला देवीला कमळाचं फूल अर्पण करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। तर ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला देवीला ह्या वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करायच्या। तर देवीला आपल्याला 16 शृंगाराच्या वस्तू अर्पण करायच्यात। आता तुम्ही संपूर्ण 16 शृंगार म्हणजे काय तर कानातले, बांगड्या, काचीच्या बांगड्या, तसंच मंगळसूत्र आहे, जोडवी आहे, हळद कुंकू, तसेच तुम्ही नथ, अशा ज्या 16 शृंगाराच्या वस्तू असतात, नेल पेंट आहे, टिकलीचं पाकिट आहे, तर ह्या सर्वांपैकी कोणत्याही एक वस्तू तुम्ही अर्पण केली तरीही चालते किंवा अगदी तुम्ही 16 शृंगार अर्पण केले तरीही चालणार आहेत। आता जर तुम्ही काचेच्या बांगड्या देवीला अर्पण करणार असतील तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला
काचीच्याच बांगड्या अर्पण करायच्या, तुम्हाला प्लास्टिक किंवा इतर कोणत्याही धातूच्या बांगड्या ज्या आहेत त्या देवीला अर्पण करायच्या नाहीत। आता काचीच्या ज्या बांगड्या तुम्ही अर्पण करणार त्या लाल किंवा हिरव्या रंगाच्या असाव्या। तुम्ही 5, 9, 11 अशा रीतीने ह्या बांगड्या ज्या आहेत त्या देवीला अर्पण करू शकतात। तसेच अष्टमी तिथीला आपल्या कुलदेवीचे ओटी भरण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। तर तुम्हाला ही कुलदेवीची ओटीसुद्धा 12 वाजेच्या अगोदरच भरायची आहे। ओटीमध्ये सुद्धा तुम्हाला आवर्जून 16 शृंगारापैकी एक शृंगार हा आवर्जून अर्पण करायचा। तुम्ही बांगड्यासुद्धा देवीला ओटीमध्ये देऊ शकतात। आता ह्या ज्या बांगड्या आहेत तुम्ही ज्या देवीला अर्पण केलेल्या आहेत त्या तुम्ही दुसऱ्या दिवशी स्वतः वापरू शकतात किंवा तुमच्या घरी एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला बोलवायचं आहे, तिचा मानपान करायचं आणि तिला तुम्ही ही ओटी आणि तसेच ह्या हिरव्या बांगड्या दिल्या तरीही चालणार आहेत। किंवा ह्या ओटीचं सामान आणि ज्या हिरव्या बांगड्या तुम्ही दुसऱ्या दिवशी देवीच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा अर्पण करू शकतात। किंवा ह्या ज्या 16 शृंगारापैकी जे आपण बांगड्या देवीला अर्पण करणार आहेत त्या तुम्ही अष्टमी तिथीला सकाळी कोणत्याही तुमच्या इथे दुर्गा देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन सुद्धा देवीला ह्या बांगड्या अर्पण करू शकतात। असं केल्यामुळे आपल्यावर दुर्गा माता ही प्रसन्न होते आणि आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद ती देत असते। तसेच या दिवशी देवीला मखाण्याची खीर अर्पण करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। किंवा तुम्ही साधी तांदळाची किंवा शेवयाची खीरसुद्धा बनवू शकता, फक्त ह्यामध्ये साखरेऐवजी तुम्हाला गुळाचा वापर हा करायचा। तसेच या दिवशी देवीला तांबूळ अर्पण करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। आता जर तुमच्या घरी घट मांडत असतील तर तुम्ही हे तांबूळ तिथे अर्पण करू शकतात किंवा अगदी तुमच्या कुलदेवीच्या मूर्ती किंवा टाक असेल त्यासमोर अर्पण केला तरीही चालतो। किंवा दुर्गा देवीला तुम्ही लवंग आणि वेलची अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता राहत नाही। तसेच अष्टमी तिथीला काळ्या मुंग्यांना साखर खायला देण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। तसेच जर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं, एक लाल कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये 5 बत्ताशे आणि 5 नाणी ठेवायची। तर तुम्ही 1 रुपयाची 5 नाणी ठेवा आणि 5 बत्ताशे ठेवा आणि त्याची एक पोटली तयार करा आणि ही पोटली तुम्हाला दुर्गा देवीला अर्पण करायची। असं केल्यामुळे आपल्याला नोकरी व्यवसायामध्ये भरभरून यश हे मिळत असतं। तर हे काही छोटे छोटे उपाय आहेत आणि हे काही सेवा आहेत ज्या आवर्जून आपल्याला महाअष्टमीच्या दिवशी करायच्या आहेत। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।